हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी भाजप आणि शिवसेना उभाठा एकत्र येण्याचे संकेत। राज ठाकरेंच्या पुढाकारातून नव्या खेळीची चर्चा। नव्या धक्कातंत्रामुळे जुने मित्र नवे येणार का? राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग। राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली। आपणही बदललेल्या राजकारणामध्ये लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त राज ठाकरेंची पोस्ट। बाळासाहेबांनी सामान्य शिवसैनिकाला सत्तेच्या खुर्चीवर बसवलं। आजच्या काळात निष्ठा सहज विकल्या जातात। राजकारण व्यवहारी झाल्याचे बाळासाहेबांना अभिवादन करताना राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत। मुंबई मनपातील सत्ता स्थापनेसंदर्भात उद्या मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंमध्ये बैठक। महापौर स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचा दावा कायम, तर शिवसेनेला उपमहापौर पद देण्याची तयारी। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। नगर परिषद निवडणुकी दरम्यान राडा प्रकरण। हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास पोलिसांना शरण। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आज 100वी जयंती। शिवसैनिक आणि नेत्यांकडून रात्री स्मृतीस्थळ अभिवादन। जन्मशताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त षण्मुखानंदमध्ये विशेष कार्यक्रमासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार। 4 वर्षीय विद्यार्थिनीवरच्या अत्याचारानं हादरलं बदलापूर। शाळेच्या बसमध्ये चालकाकडूनच चिमुरडीवर अत्याचार। बसमध्ये महिला मदतनीस नसल्याची माहिती। बदलापुरात शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला। शिवसेना नगरसेवकाला भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षाकडून बेदम मारहाण। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न। वसंत पंचमीच्या निमित्तानं टाळ मृदुंगाच्या गजरात पार पडलेल्या विवाह सोहळ्याला भाविकांची गर्दी। काश्मीरच्या अनेक भागात तुफान बर्फवृष्टी। तापमानात मोठी घसरण। परिसरात पसरली बर्फाची पांढरी चादर। हिमाचल प्रदेशातल्या शिमला मनालीमध्येही तुफान बर्फवृष्टी। पर्यटकांचा आनंद द्विगुणित। तापमानाचा घसरला पारा। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त राज ठाकरेंनी एक खास पोस्ट लिहिली आहे। या पोस्टमधून राज ठाकरेंनी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सूचक संकेत दिलेत। राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका ही घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभर पण कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं। हेच संस्कार आमच्यावर आहेत। तसेच मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणामध्ये कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल, अशी सूचक पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे। यामुळे यावरून आता नवीन घडामोडी घडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। तर राज ठाकरे यांनी काय पोस्ट केली आहे ती पाहूयात। राजकारणामध्ये कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं। हेच संस्कार आमच्यावर आहेत। मी आज एक शब्द पुन्हा देतो, आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या फायद्यासाठी
किंवा व्यक्तिगत फायद्यासाठी स्वार्थासाठी कधीही नसेल, अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे. आपण बघतो की मागच्या अनेक वर्षापासून मराठी माणूस हा भावनिक मुद्दा करून ठाकरे कुटुंबियांनी मुंबई महानगरपालिकेची सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु मला असं वाटतं आता लोकांना विकास हवा आहे. केवळ भावनिक मुद्द्यांवरती राजकारण चालत नाही, तर एकंदरीत विकासाच्या मुद्द्याला जनतेने त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. अशा वेळेस मग पुन्हा एकदा अशा पद्धतीनं भावनिक मुद्दा समोर करून त्यातून आपल्या पती काही सिंपती मिळते का, हा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. तर मुंबईचा महापौर कोण होणार यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये कुरघोडी नाट्य सुरू झालंय. शिवसेना शिंदे पक्षाकडून दबावाचं राजकारण केलं जात आहे. या दरम्यान आता भाजप आणि शिवसेना उभाठा एकत्र येण्याचे संकेत सूत्रांनी दिलेत. राज ठाकरेंच्या पुढाकारातून ही नवी खेळी खेळली जाऊ शकते. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी ही नवी नांदी पाहायला मिळू शकते, अशी सूत्रांची माहिती आहे. तर शिवसेना शिंदे पक्षाकडून सातत्यानं कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. आधी बदलापूर, त्यानंतर आता कल्याणमध्ये देखील शिवसेनेकडून भाजपवर कुरघोडी करण्यात आली आहे. त्यानंतर भाजपकडून कठोर निर्णय घेण्याचे संकेत देण्यात आले. घोडे बाजार थांबवण्यासाठी मनसे आणि शिवसेना उभाठाचं एकमत झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तर 2019ला भाजपपासून वेगळं झाल्यापासून शिवसेना उभाठाचं नुकसानच झालं असल्याचं मत पक्षातील नेत्यांचंही झालंय. त्यामुळे जुन्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचं देखील मत सूत्रांनी व्यक्त केलंय. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांना बाजूला सारून जुन्या मैत्रीचा नवा अध्याय मुंबई महापालिकेपासून सुरू व्हावा, अशी तयारी सुरू झाली आहे. 8 वर्षांपूर्वी 82 जागा असताना देखील भाजपनं तत्कालीन एकसंध शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिलेला होता. त्याची परतफेड आणि सन्मान एकत्रित वाटचाल यावर समझोता होण्यासाठी हालचाल सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये समन्वय जोडण्यासाठी राज ठाकरेंची भूमिका आता निर्णायक ठरणार असल्याची माहिती आहे. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे. प्रशांत, मुंबईचा महापौर कोण होणार यावर आता बऱ्याच चर्चा झाल्यात, पण यानंतर भाजप आणि शिवसेना उभाठा एकत्र येणार का, या चर्चा आता नवीन सुरू झाल्यात. प्रियंका, उभ्या महाराष्ट्राचं लक्ष जर आज कोणत्या राजकीय नेत्याकडे लागलं असेल असं जर का आपण म्हणू तर ते राज ठाकरे यांच्याकडे लागलंय. राज ठाकरे यांच्या पक्षाला जरी कमी जागा मिळाल्या असल्या तरी गेल्या काही दिवसामध्ये ज्या KDMC आणि उल्हासनगर महापालिकेमध्ये ज्या घडामोडी घडल्या, आणखीन मनसे आणखीन शिंदेसेना हे एक वेगळं समीकरण जन्माला आलं. आणि याचबरोबर BMC डोळ्यापुढे ठेवून जर का कोणत्या हालचाली होत असेल तर त्या कशा असल्या पाहिजे जुन्या मित्रांसाठी आवश्यक, या सगळ्या गोष्टींचा उहापोह सुरू झाला आहे. आणि याचमुळे राज ठाकरे यांची जी पोस्ट आहे आणि त्या पोस्टमधला जो शब्द आहे लवचिकता, लवचिक, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. पण जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते त्यानुसार जे बिनीचे शिलेदार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातले आहे किंवा भारतीय जनता पक्षातले सुद्धा आहे, हे खऱ्या अर्थाने कोर टीममधले सदस्य किंवा बिनीचे शिलेदार यांचं सुद्धा मत हेच आहे किंवा प्रयत्न हाच आहे की कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचा जर का विकास करायचा असेल तर तो सत्ता संघर्ष करून घोडेबाजार करण्यापेक्षा एकत्रित जुन्या मित्रांनी का येऊ नये. महाराष्ट्राच्या विकासासाठी, मराठी माणसासाठी, आणखीन खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा विकास करत असताना जुने जे शिकवे आहेत ते सगळे दूर करून सन्मानजनक पद्धतीनं एकत्रित येण्यासाठी म्हणून योग्य ते प्रयत्न सुरू झाले. आणखीन या सगळ्या प्रयत्नात राज ठाकरे यांची भूमिका अत्यंत निर्णायक मानली जाते, कारण अर्थात ते उद्धव ठाकरे यांचे भाऊ आणि सोबतही आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचे चांगले मित्र आहेत आणि सलोख्याचे संबंधही आहेत. आज सकाळी 7:19 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी मराठीत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची आदरभावना व्यक्त करण्यासाठी म्हणून जी पोस्ट केली राज ठाकरे यांच्या पोस्टच्या आधी, ती पोस्ट सुद्धा अत्यंत बोलकी आहे. अर्थातच दिल्लीचं बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असलेलं प्रेम, ठाकरे परिवारावर असलेलं प्रेम, या प्रेमातनंच ही सहमतीशिवाय काहीही महाराष्ट्रात होऊ शकत नाही. आणि गेल्या काही दिवसात जर का आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते असो किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते असो, हे कोणत्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप किंवा शेलकी टीका ही एकमेकांवर करत नाही आहे. 8 वर्षापूर्वी ज्या 82 जागा असताना सुद्धा भारतीय जनता पक्षानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना म्हणजे तेव्हाच्या एकसंध शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्याची परतफेड करण्याची वेळ आता उद्धव ठाकरे यांना आलेली आहे. अर्थातच या सगळ्या परतफेड नुसता हा विषय नसतो तर सन्मानजनक पद्धतीनं या सगळ्या एकत्रीकरण व्हावं हा प्रयत्न आहे. कारण मातोश्रीचा श्वास मानला तो BMC, ठाकरेंचा श्वास मानला तो BMC. पण यंदा जर का BMC मध्ये सत्तेत येत नसेल, आणखीन तेही बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या काळात,
तर काय अर्थ आहे? अशा प्रकारची भावना बिनीचे शिलेदार शिवसेनेचे व्यक्त करताय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे. याचमुळे या नवीन एकत्रीकरणासाठी दोघंही पक्षातले कोर टीमचे प्रमुख नेते सुद्धा सहमत आहे आणि हीच सगळ्यात महत्त्वाची एकत्रीकरण येण्याची नवी नांदी ठरू शकते. BMCवर महापौर कोण हा जितका महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आहे, तितकंच या BMCच्या निमित्तानं जुने मित्र पुन्हा नवी नांदी जोडू शकतायत. कारण आपल्याला माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या उभ्या हयातीमध्ये शरद पवार जरी मित्र असले तरी त्यांच्याबरोबर राजकीय समीकरण कधी जुळवलं नाही आणि तीच सल शरद पवार यांच्या मनात होती. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शरद पवार यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राजकीय समीकरण जुळवलं आणि गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अखंड